आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. दिग्गज नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठविण्याबाबत भाजपकडून सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या स्वल्पविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री दिल्लीला दाखल झालेल्या सुनेत्रा पवार बुधवारी सकाळी पुत्र पार्थ वे जय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या रकाबगंज लेनमधील निवासस्थानी गेल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. सकाळी 11 वाजता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या चर्चेत पंतप्रधानांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत त्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदानाचा उल्लेख केला. तसेच एनडीएतील घटक पक्ष म्हणून भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठामपणे उभा राहील अशी ग्वाही दिल्याचे सांगितले जाते. दुपारी 12:10 सुमारास सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील दालनात भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतर त्यांनी राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांचीही भेट घेतली. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तांत्रिक प्रक्रियेनुसार त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठविण्याबाबत शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याचे पक्ष नेत्यांचे म्हणणे आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर ठोस चर्चा झाली का याबाबत नेत्यांनी थेट उत्तर दिले नाही. हा मुद्दा सध्या अजेंड्यावर नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आगामी महिनाभरात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यावरही एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.